आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया वर्ध्याची कल्याणी भांडे. जर तुम्ही मला वर्ध्याची म्हणण्यापेक्षा पुलगावची म्हटलं तर मला जास्ती आनंद होईल. पुलगावची. हां, ओके. कारण माहिती आहे आपल्या भारताच्या नकाशात, महाराष्ट्राच्या नकाशात तर सोडाच, अगदी वर्धा जिल्ह्याच्या नकाशात सुद्धा पुलगाव एक खूप छोटं गाव आहे ना. तर त्यातून मी इथपर्यंत आली, हे माझ्या गावातील लोकांना खूप म्हणजे आनंदाची बाब आहे. त्याबद्दल त्यांना खूप अभिमान सुद्धा वाटतो आणि तो मला का वाटू नये. कल्याणी, तुला माहिती आहे का, आजकालच्या दुनियेमध्ये बाबा थोडंसं नाव मिळालं ना की आईवडिलांना सुद्धा आई वडील म्हणत नाहीत अशी लोक आहेत, आणि तिकडे तुला एवढ्याशा तुझ्या गावाचा एवढा अभिमान आहे. मला इतकं बरं वाटतं हे बघून. या गोष्टीसाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि बाळा, तुला एक गोष्ट सांगू, तू अशीच राहा. आणि ही जी तुझे इमोशनल सेंटर्स आहेत ना, ही सगळी अशीच शाबूत ठेव तू. हिनी खूप खूप मोठी होशील तू. हा, पुलगावची कल्याणी भांडे. ओके. थँक्यू. कल्याणी, छान झालं गाणं. थँक्यू. कसं वाटतंय? खूप चांगलं वाटते. पुलगावच्या कल्याणीला कसं वाटतंय? बरं वाटते. बरं वाटतंय. हो. कशी झाली का रिॲक्शन तिकडे? रिॲक्शन म्हणजे खूप, म्हणजे तो दिवसच विसरू शकत नाही. हं? असं म्हणजे त्या दिवशी दिवसभर, म्हणजे ज्या दिवशी मी घरी गेली त्या दिवशी दिवसभर लोकांचं येणं जाणं सुरू होतं. आणि मी सिलेक्ट झाली तरी लोक आलेच असते, हे गोष्ट खरी. पण मी एलिमिनेट झाली तरीसुद्धा लोक मला भेटायला आले. फोन तर सगळ्यांचे खूप आलेत. प्रत्येकजण मला प्रेमाने कळटान जवळ घ्यायचं, ते मला खूप आवडायचं. मला खूप वाईट वाटायचं की यांनी आपल्याकडून एवढ्या अपेक्षा केल्या आणि मी काहीच करू शकले नाही. आई गा, तुला मी एक सांगू, सगळ्या मुलांकडनं आहे ना, सगळ्या मोठ्या लोकांच्या खूप अपेक्षा असतात, पण त्या अपेक्षांचं ओझं आपण खांद्यावर कधीच ठेवू नये. हां, कारण आपले खांदे बघ केवढेशे आहेत अजून. हो की नाही? हां, अजून एवढे मोठे खांदेच नाही झालेत ग की एवढं वजन आपल्याला पेलवेल. हो की नाही? तू इथपर्यंत पोचली, हे खूप आहे. सगळ्या पुलगावच्या लोकांसाठी खूप आहे बघ. एकदम अभिमानाने मान वर झाली आहे सगळ्यांची. खरंच सांगते. हां, याच्या पुढे याचं टेन्शन नाही घ्यायचं बाळा. ठीक आहे? आता आपण विचारूया परीक्षकांना. आपण वैशालीताईपासून सुरुवात करूया. क्या बात आहे कल्याणी, तुझ्यासारखी इतकी समजूतदार मुलगी त्या गावाने आम्हाला इथपर्यंत पाठवली सारेगमपसाठी. यासाठी मी अख्ख्या फुलगावची आभारी आहे. व्हेरी गुड. थँक्यू. अगं, गाणी सगळेच गाताय तुम्ही, पण हा जो तुझ्याकडचा समंजसपणा आहे ना, ह्याला सुद्धा खूप मार्क आहेत. तो असाच ठेव, असाच जप. हां, खूप छान. आणि मी गेल्या एपिसोडमध्येही म्हटलेलं की प्रत्येक एपिसोडच्या प्रत्येक गाण्यातनं कल्याणी तू पुढे पुढे चालली आहेस. तुझा आवाज, तुझी गाण्याची समज, गाण्याचा अप्रोच हा
वाढत वृद्धिंगत होत चाललाय तो असाच ठेव. काही हरकती तर तुझ्या गळ्यातनं इतक्या सुंदर आल्या, पण काही हरकतींमध्ये आपण थोडेसे निसटलो ना, कळलं ना तुला? हा, तर तेवढ्या जप. सुरुवात जरा गडबड झाली ते अर्थात वैशाली अवधूत म्हणताय तसं की तुम्हाला पण कळतं कारण तुम्ही उत्तम गायक आहात. पण सुरुवातीला थोडीशी तू थकलीस का बेटा? थोडीशी नाही, मला असं वाटलं कारण मग हळूहळू मग तुला ते मिळालं आणि मग तू नंतर एकदम त्याचं सोनं केलंस गाण्याचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. सर्वप्रथम मी तुला एवढंच सांगेन की पालकांच्या किंवा मोठ्या माणसांच्या किंवा गावाच्या जिल्ह्याच्या आपल्याकडनं कधी अपेक्षा नसतात. मी पण एक बाप आहे म्हणून सांगतो तुला, इच्छा असतात. आणि इच्छा ह्या आपल्यासाठी नसतात, आपल्या मुलांसाठीच असतात की तूच मोठी व्हावीस अशी इच्छा असते, म्हणून तुला आशीर्वाद असतात त्यांच्या सगळ्यांचे. दुसरी गोष्ट म्हणजे तू जे म्हटलीस फुलगाव ना, आज तू फुलगावाला तू म्हणत होतीस की वर्ध्या जिल्ह्याच्या देखील नकाशावर कदाचित फुलगाव दिसणार नाही, पण आता सारेगमापमुळे अख्ख्या जगाच्या नकाशावरती ते दिसायला लागलेलं आहे. हो. थँक्यू. आणि राहता गाण्याचा तुझा प्रश्न, तर उत्तम गायलीस, मागच्या वेळेपेक्षा खूप जास्त छान गायलीस. पण मला असं जसं विजू दादा म्हणाले की असं वाटतं की टेन्शन घेतलंस तू, तर टेन्शन न घेता गायलीस ना जर का, तर तुझा परफॉर्मन्स हा आत्ताच्या पेक्षा दुप्पट चांगला होईल, दुप्पट चांगला, ह्याची मला गॅरंटी आहे. हां, टेन्शन माझ्यावर दे, पुढच्या गाणं गाताना टेन्शन माझ्यावर दे, बिना टेन्शनचं गा, मग मला सांग तू. ठीक आहे. हां, दोन मग मिळालेत कल्याणी. बेस्ट ऑफ लक. हा, यानंतर आपल्या समोर येते द प्रिटी यंग गर्ल आर्या आंबेकर. हाय आर्या, कशी आहेस? मस्त. कसं वाटतंय? छान वाटतंय. आता तू अँग्री यंग गर्ल वरनं प्रिटी यंग गर्ल झालीस ना, कसं वाटतंय? आता छान वाटतंय. आता छान व्हेरी गुड. सखी मुरली मोहन मोही मना. सखी मुरली मोहन मोही मना. गाऊ किती पुन्हा पुन्हा त्याच्या गुणा. सखी मुरली मोहन मोही मना. सखी सखी मुरली मोहन मोही मना. शृंगाराची प्रीत करिता चिंतन अनुराग त्याचा देता लिंगन. अनुराग त्याचा देता लिंगन. चंदनाचा गंध येतसे पंचप्राणा. चंदनाचा गंध येतसे पंचप्राणा. मोही मना. सखी मुरली मोहन मोही मना. सखी मुरली मोहन मोही मना. आर्या, कशी गायलीस तू? नक्की नक्की मस्त गायली असं वाटतंय तुला? खरंच मस्त नाही गायलीस तू, तू खूप मस्त गायलीस. केवढं टेन्शन आलं तुला. आता आपण गाण्याविषयी विचारूया. कुणापासून सुरुवात करूया? वैशाली वैशाली ताई. तुम्ही गाताना इतके सिरियस का झालेलात? वा. सखे ग मुरली मोहन मोही मना म्हणताना सखीला तू सांगतेस एवढी घाबरत घाबरत का म्हणत होतेस?
अगं छान गायलीस वेडे, तू खूप छान गायलीस. एवढं टेन्शन घेऊ नकोस. तिला मी आले टेन्शन दिलं ना. खूप छान गायलीस. फक्त ती अंतरातली एक हरकत आपली गेली. हरकत नाही. हां, पहिली तुझी मला आठवत आहेत दोन्ही गाणी, त्यापेक्षा तुझ्यात आज तू एकदम सिक्सर मारा बॉस. व्हेरी गुड. क्या बात आहे. विजयजी? अगं हरकत गेली, खरंच हरकत नाही. कारण की मी हे गाणं ऐकताना तोच विचार करत होतो की हे गाणं जेव्हा सिलेक्ट केलं असशील आणि मग ते ऐकलं असशील आणि मग त्याला हा कॉन्फिडन्स आतनं की हे गाणं मी म्हणू शकते, तिथेच तू ॲक्च्युली जिंकलीस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय बोलू मला कळत नाही. म्हणजे माझी तू विकेट काढलीस आज. स्ट्रेट विकेट काढलीस तू माझी आज. एकतर तू दिसतेस कृष्णाच्या राधेसारखी, आणि आज जे काय गायलीस ना आता तू, ते म्हणजे कमाल गायलीस ग तू, कमाल. कसं आहे की ती चुकली हरकत, आणि हरकत नाही तरी देखील तुला मी आता देऊ शकणार नाही, कारण ते चूक झाली म्हणून. पण जर का मला असं विचारशील एक श्रोता म्हणून आजच्या तारखेला, की जर का मी त्या हरकतीकडे, चुकलेल्या हरकतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायची माझी इच्छा होते, कारण बाकी तू जे काय गायलीस ना, हे तुझ्या वयाला अजिबात साजेसं नाही. अजिबात साजेसं नाही. तू अजून 20 वर्षांनी मोठी मुलगी जेवढं गाईल चांगलं तेवढं उत्तम गायलेली आहेस. एवढी तयारी तुझी आहे. ग्रेट. आर्या, मला एक गोष्ट सांग. एवढं असं कौतुक झालं की तू हे गाणं, विजयजींनी सांगितलं हे गाणं तू निवडलं, त्याच्यातच तू जिंकलीस. की तुझा लगेच एक माझ्याकडे असा एक आला होता लुक. आणि त्याच्यानंतर मग अवधूत दादा तुला म्हणाला की तू आत्ता तुझ्या वयापेक्षा खूप जास्ती हे गायलीस तू, की 20 वर्ष जास्ती तू वयानी पाहिजे होतीस. तेव्हा परत एकदा एक खूप गोड हसू होतं चेहऱ्यावर. तर काय होतं ग मनात नेमकं अशा वेळेला? आनंद झाला फार. खूप आनंद होतो ना, तो दिसतोय बघ चेहऱ्यावरती केवढा. बरं मला सांग, तू पहिला एपिसोड जेव्हा जिंकलीस, इकडनं पुढच्या फेरीत जेव्हा आलीस, तेव्हा तू सेलिब्रेट केलंस घरी जाऊन? हो. कसं कसं केलं सेलिब्रेट तुम्ही? आधी आईस्क्रीम खाल्लं. हां. हो, म्हणजे गरम पाणी प्यायले नंतर. तरी आधी आईस्क्रीम खाल्लं, मग थोड्या दिवसांनी पाऊस पडला, तेव्हा पावसातही भिजले. वा, व्हेरी गुड. म्हणजे पुढच्या फेरीला जे जे करू नये ते सगळं केलंस. नाही, मी आवाजाची रियाजही दृष्टीने. केला. तसं काही नाही. पण तू हे बघ, आता आपण गाणारा आवाज म्हटल्यावर आपण सगळं एकदम गळा खूप जपतात नाही लोक. इकडे मी काही काही स्पर्धक बघितले पूर्ण तोंडबिंड बांधून आले होते परवा घसा सांभाळायला, कारण थंड हवा चालू होती आणि स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा आहे. असं असतं ना, तू आईस्क्रीम आणखीन पावसात भिजणं वगैरे, म्हणजे गट्स आहेत तुझ्या, डेअरिंग आहे, आणि तुझा आवाज आजही एकदम मस्त आहे. म्हणजे मला आई बाबाच परमिशन देतात. म्हणजे माझी आई म्हणते की पथ्य वगैरे करण्यापेक्षा रियाज जास्ती केला तर जास्ती चांगलं ना. फॅन्टॅस्टिक थेअरी आहे की नाही? एकदम. म्हणजे हे मला फार आणि- पटण्यासारखं वाक्य आहे. कारण की असं म्हणतात, मी नाही बघितलं कधी, म्हणजे मी त्यावेळेला नव्हतोच, पण उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब असं म्हणतात की गार असा एवढा लस्सीचा ग्लास वगैरे प्यायचे आणि मग एकदम 3 सप्तकची तान मारली की ते सगळं एकदम साफ होऊन जायचं त्यांचं. एकदम तुझ्या आईबाबांनी एकदम करेक्ट म्हटलं. म्हणजे गाण्याच्या दृष्टीने क्या सही आहे क्या गलत आहे हे मला माहिती नाही आहे, पण जर तुला आईस्क्रीम खायला प्रॉब्लेम नाही आहे आणि तुला पावसात भिजायला प्रॉब्लेम नाही आहे आणि ह्या गोष्टीचा तुझ्या आईबाबांना प्रॉब्लेम नाही आहे, तू स्पर्धेत असून सुद्धा, तर मला असं वाटतं की कुठेतरी तुझं बालपण तुझ्या बरोबर आहे आणि ते कोणी हिरावून नेत नाही. ह्याबद्दल तुम्हाला दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ती एक छोटीशी जागा गेली तरी सुद्धा ध मिळाला. हो की नाही? ऑल द बेस्ट मला पुढच्या गाण्यासाठी. हां, हो, थँक्यू. इथे उगम पावते, तिकडे जाऊन समुद्राला मिळते ती धारा, आणि त्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहते ती राधा.